गेल्या काही दिवसांत बलुचिस्तानमध्ये जे काही घडतंय ते केवळ एखादा छोटा दहशतवादी प्रकार म्हणून पाहून चालणार नाही, कारण हा संपूर्ण प्रकार पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक मोठा धक्का मानला जातो। 24 वर्षांची अस्पा मंगल नावाची बलोच तरुणी गेली 2 वर्ष बलोच लिबरेशन आर्मीसाठी काम करत होती आणि नौशकी शहराजवळील पाकिस्तानी लष्करांच्या तळाजवळ जाऊन तिने उघडपणे पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात घोषणा दिल्या। त्यानंतर स्वतःच्या शरीरावर बांधलेला स्फोटकाचा जॅकेट तिने स्फोटित केला आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 50च्या आसपास पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं सांगितलं जातं। बलोच चळवळीमध्ये अशा प्रकारच्या आत्मघाती हल्ल्यांना फिदाईत अटॅक असं म्हटलं जातं आणि ही काही पहिलीच घटना नाही। याआधीही बलुचिस्तानमध्ये अशा पद्धतीने महिला आत्मघाती हल्लेखोरांनी कारवाया केल्या आहेत, पण यावेळी जो हल्ला झाला तो मागील 20 वर्षांतील सर्वात मोठा आणि सर्वात धक्कादायक असल्याचं मानलं जातं। त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की बलुचिस्तान खरंच पाकिस्तानाच्या हातातून निष्ठत चाललंय का आणि स्वतंत्र बलुचिस्तानचं स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या किती जवळ आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांकडे पाहावं लागेल। नमस्कार, मी श्याम, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत। काही वर्षांपूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एक विधान केलं होतं की जर भारतात पुन्हा एकदा मुंबईसारखा हल्ला झाला तर पाकिस्तानला बलुचिस्तान गमवावं लागेल। आज परिस्थिती अशी आहे की मुंबईसारखा हल्ला झाला नसतानाही पाकिस्तानला बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर नियंत्रण गमवावं लागत असल्याचं चित्र दिसतंय। बलूच लिबरेशन आर्मीने अलीकडेच ऑपरेशन हेरॉफ 2.0 नावाची एक मोठी मोहीम सुरू केली। बलोच भाषेत हेरॉफ याचा अर्थ काळं वादळ असा होतो आणि नावाप्रमाणेच या ऑपरेशनने संपूर्ण प्रांतात खळबळ उडवून दिली। जवळपास 14 वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले करण्यात आले आणि हे हल्ले सलग 2 दिवस सुरू होते। या काळात BLAने अनेक भागांवर तात्पुरतं नियंत्रण मिळवल्याचा दावा केला। क्वेटा, नौशकी, मस्टंग, कालात, खरान, ग्वादर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये BLAची हालचाल स्पष्टपणे दिसून आली। यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नौशकी जिल्ह्याचे जिल्हाधिकारीच BLAच्या ताब्यात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला। त्या व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी स्वतः सांगताना दिसतो की संपूर्ण नौशकी जिल्हा सध्या बलूच लिबरेशन आर्मीच्या नियंत्रणाखाली आहे। ही गोष्ट पाकिस्तान सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी आणि धोक्याची मानली जाते, कारण याचा अर्थ असा होतो की बलूच लिबरेशन आर्मी आता केवळ हल्ले करून पळ काढणारी संघटना राहिलेली नाही, तर ती थेट प्रशासनिक आणि लष्करी आव्हानं उभं करत आहे। गेली 70 ते 75 वर्ष बलूचांचा असा आरोप आहे की पाकिस्तानने बळजबरीने बलुचिस्तान आपल्या ताब्यात ठेवला, नैसर्गिक संसाधनांची लूट केली आणि स्थानिक लोकांना विकासापासून वंचित ठेवलं। याच नाराजीमधून BLA सारख्या संघटना उभ्या राहिल्या आणि आज त्या थेट पोलीस ठाण्यांवर, लष्करी तळांवर, ट्रेनिंग कॅम्प्सवर आणि लष्करी काफिल्यांवर हल्ले करताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी IED स्फोट घडवून आणले गेले, ज्यामुळे रस्त्याने जाणारी लष्करी वाहनं लक्ष्य करण्यात आली। एकूणच पाहिलं तर बलुचिस्तानमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते केवळ बंडखोरी नाही, तर पाकिस्तान सरकारविरोधात उघड संघर्षाचं स्वरूप घेत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं। आतापर्यंत बलूच लिबरेशन आर्मीने असा दावा केला आहे की या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान जवळपास 200 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत। तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार नेहमीप्रमाणे वेगळीच आकडेवारी समोर आणत म्हणतंय की त्यांनी सुमारे 145 BLAच्या सदस्यांना ठार केला असून त्यांचे फक्त 17 सैनिक मृत्युमुखी पडले आहेत। पण ज्यांना पाकिस्तानच्या इतिहासाची थोडीफार कल्पना आहे त्यांना माहिती आहे की पाकिस्तान सरकार आणि लष्कर कधीही तत्काळ सत्य स्वीकारत नाही। बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या भागांमध्ये दरवर्षी शेकडो सैनिक मारले जातात, पण हे आकडे सरकार अनेक महिने किंवा कधीकधी वर्षानंतर मान्य करतं। त्यामुळे सध्या जे काही सांगितलं जातंय त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं कठीण आहे। तरीही एक गोष्ट निर्विवाद आहे की हा हल्ला मागील 20 वर्षांमधील पाकिस्तानी सैन्यांवर झालेला सर्वात मोठा आणि समन्वयित हल्ला मानला जातो, कारण या कारवाईत तब्बल 12 शहरांना लक्ष्य करण्यात आलं आणि काही भागांवर प्रत्यक्ष नियंत्रणही BLAने मिळवलं। काही ठिकाणी हे नियंत्रण अजूनही त्यांच्याकडे असल्याचं सांगितलं जातं। या सगळ्या घडामोडींनंतर पाकिस्तान सरकार आणि लष्कराने मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तरात्मक कारवाया सुरू केल्या आहेत। काही शहरांमध्ये सैन्य पाठवून पुन्हा नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न झाले, पण या सगळ्यांमध्ये दुर्दैवाने अनेक निरपराध बलूच नागरिकांचा बळी गेला आहे। गेल्या 2 ते 3 वर्षांचा विचार केला तर असं चित्र स्पष्ट दिसतं की BLAची ताकद आणि प्रभाव हळूहळू पण सातत्याने वाढतोय। मागच्या वर्षी जाफर एक्सप्रेस ही संपूर्ण ट्रेन BLAने ताब्यात घेतली होती। ही घटना लोक आजही विसरलेले नाहीत। काही दिवसांत ती ट्रेन सोडण्यात आली, पण त्या घटनेने पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा उघड केल्या। पाकिस्तानकडे जरी 7 ते 8 लाखांचं प्रचंड सैन्य असलं, आधुनिक शस्त्रसामग्री असली आणि मोठे संसाधन असले, तरी बलुचिस्तानच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि स्थानिक लोकांच्या पाठिंब्याचा फायदा BLAला मिळतोय। म्हणूनच अनेक वेळा कमी साधनं असूनही ते मोठे धक्के देऊ शकतात। BLAने उघडपणे स्थानिक बलोच जनतेला आव्हान केलं आहे की त्यांनी या लढ्यात सहभागी व्हावं आणि ही मदत प्रत्यक्षात मिळते, कारण बलोच समाजामध्ये पाकिस्तान विरोधात खोलवर असंतोष आहे। अनेकांना हे माहीत नसेल, पण बलुचिस्तान हा ऐतिहासिकदृष्ट्या कधीही पाकिस्तानचा नैसर्गिक भाग नव्हता। भारताच्या फाळणीपूर्वी जो ब्रिटिश भारत होता त्याचाही बलुचिस्तान भाग नव्हता। त्या काळात बलुचिस्तानने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता,
मात्र 27 मार्च 1948 रोजी मोहम्मद अली जिन्ना यांनी लष्करी कारवाई करत बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये विलीन केला आणि हाच क्षण बलोच संघर्षाचा प्रारंभ बिंदू मानला जातो। त्यानंतर गेल्या जवळजवळ 48 वर्षांमध्ये बलोचांनी वारंवार पाकिस्तान सरकार आणि लष्करांविरोधात उठाव केले, पण आज जो संघर्ष सुरू आहे तो मागील 2 दशकांतील सर्वात तीव्र आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं चित्र आहे। पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेसह अनेक संघटनांकडे धाव घेत BLAला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली आहे, पण प्रत्यक्षात जमिनीवर वास्तव असा आहे की पाकिस्तानचा ताबा या भागांवर हळूहळू सैल होत चालला आहे। भविष्यात काही वर्षांत BLA संपूर्ण बलुचिस्तानवर नियंत्रण मिळवू शकेल का, हा प्रश्न अजून उघड आहे। बलुचिस्तान भारताचा भाग होईल का, हा मुद्दा सध्या तरी अप्रासंगिक आहे, कारण बलुचिस्तान स्वतंत्र झाला तर तो स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच उदयास येईल। मात्र हे सगळं तत्काळ होईल असं नाही, कारण अजूनही पाकिस्तानी लष्करांकडे मोठी ताकद आहे, पण वेळ जसा जसा पुढे जाईल तसं तसं चित्र बदलू शकतं आणि ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही। त्यामुळे बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या या संघर्षाकडे केवळ एक बातमी म्हणून न पाहता भविष्यातील मोठ्या भूराजकीय बदलांची नांदी म्हणून पाहावं लागेल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो। तुमची मतं, प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।